I would say tech sector. Infrastructure and manufacturing. I think export-oriented stocks. Hospitality, mid-cap IT, EV. I think AI has quite a lot of potential. I feel defense. I think insurance is something that's going to grow really well. काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही. माझ्याकडे विशिष्ट क्षेत्रासाठी प्राधान्य नसल्यास काय, लार्ज कॅप कंपन्यांमध्ये किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी हे मला कसं कळेल. बाजारात काय होईल हे मला माहीत नसेल, पण मला वाटतं की भारत दीर्घकाळात चांगली कामगिरी करेल. कोणते स्टॉक्स खरेदी करायचे आहे हे माहीत नसताना मी भारतात गुंतवणूक कशी करू शकतो. होल्ड ऑन. सो या केसमध्ये मी सर्व सेक्टर्समध्ये आणि सायझेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतो. सर्व सेक्टर्स आणि सायझेसमधील सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. इतकेच नाही तर कंपन्यांमध्ये त्यांच्या आकाराच्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. म्हणजेच मोठ्या कंपन्यांमध्ये जास्त पैसा गुंतवावा लागतो आणि छोट्या कंपन्यांमध्ये कमी पैसा गुंतवावा लागतो. तुम्ही हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करता, मग स्टॉकसाठी का नाही, फायनान्स किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला वेगळ्या पद्धतीने का मानले पाहिजे. समजा तुम्हाला कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आहे ते निवडायचं आहे. बहुतेक वेळा तुम्ही नामांकित रेस्टॉरंटमध्ये जेवण करा, परंतु काही वेळा तुम्हाला ते नवीन रेस्टॉरंट वापरून पाहायचं असेल ज्याबद्दल तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. आणि समजा तुम्हाला त्यांचे जेवण आवडले असेल तर तुम्ही तिथे जास्त वेळ खाण्यास सुरुवात करा. स्टॉक्सच्या बाबतीत असंच का करू नये. तुम्ही तुमचा बहुतांश पैसा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा विचार करू शकता, परंतु तुमची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन काही रक्कम स्मॉल कॅप कंपन्यांमध्येही गुंतवू शकता. तुम्हीही ते मान्य करू शकता की या छोट्या कंपन्या चांगली कामगिरी करत असल्याने त्या तुमच्या पोर्टफोलिओचा एक मोठा भाग बनतात. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला लार्ज कॅप कंपन्यांची स्टॅबिलिटी आणि स्मॉल कॅप कंपन्यांची वरची क्षमता मिळेल. अशा प्रकारे 1 ते 100 पर्यंत गेलेली आणि तुमच्या पोर्टफोलिओचा भाग नसलेली एक कंपनी तुम्ही गमावणार नाही. फोमो मिळण्याची शक्यता कमी आहे. हो, ते बरोबर आहे. गुंतवणूक करणे आणि सर्व स्टॉकचा मागोवा ठेवणे आणि योग्य वेळी खरेदी आणि विक्री करणे जवळजवळ अशक्य आहे, नाही का. वेट, वास्तविक इंडेक्स तेच करतो. एक्झॅक्टली. निफ्टी 50 हा सर्वात प्रसिद्ध इंडेक्स पैकी एक आहे. मुळात या भारतातील टॉप 50 सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स हा आणखीन एक इंडेक्स आहे. यात संपूर्ण बाजारपेठेचा सुमारे 96% भाग आहे. मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पोर्टफोलिओ तयार करतात. जे काही उरले आहे ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये विभागले गेले आहे. छोट्या कंपन्या जसजशा मोठ्या होतात तसतशा त्या पोर्टफोलिओचा मोठा भाग बनतात. हो, या इंडेक्सने गेल्या 15, 10, 5, 3 आणि 1 वर्षात निफ्टी 50 पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. यात शार्प रेशिओ देखील चांगला आहे. तुम्ही बाजारात जितकी जास्त जोखीम घ्याल तितकी परताव्याची शक्यता जास्त आहे. पण जोखीम जास्त असेल पण परतावा कमी असेल तर काय उपयोग. तिथेच शार्प रेशिओ येतो. हे तुम्हाला प्रति जोखीमीच्या युनिटवर मिळणारा परतावा सांगतो. मी याची वाट पाहत होतो. ग्रोने भारतातील पहिला टोटल मार्केट इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. या इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट निफ्टी टोटल मार्केट इंडेक्सची प्रकृती बनवणे आहे. तुम्ही या फंडाद्वारे एकूण बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. मासिक SIP 100 रुपये इतकी कमी आहे. तुम्हाला स्क्रीनवर सर्व डिटेल्स दिसेल. ऍक्च्युली टोटल मार्केट इंडेक्स फंड US मध्ये देखील अस्तित्वात आहे. खरं तर त्याचा सर्वात मोठा इंडेक्स फंड म्हणजे व्हॅनगार्डचा टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स. त्याची नेट ॲसेट सुमारे $1.4 ट्रिलियन आहे. आत्तासाठी एवढंच. अंटिल नेक्स्ट टाइम. थँक्यू. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully.